रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर 2 आंबे उचलण्याच्या कारणावरून पर्यटक आणि स्थानिक आंबाबाग चालक यांच्यात वाद निर्माण झालाय। किल्ला परिसरातील व्यक्तीने किल्ला खासगी मालकीचा असल्याचा दावा करत पर्यटकांना जाब विचारल्याने वाद वाढल्याचं समजतंय। तसंच प्रवेशद्वार बंद केल्याचा आरोपही पर्यटकांकडून करण्यात आलाय। तर पर्यटकांचं म्हणणं आहे की किल्ला शासनाच्या ताब्यात असल्याच्या माहितीवरून त्यांनी आंबे उचलले होते। या घटनेनंतर गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी करण्यात येते। आता आम्हाला बघायला मिळालं की अंजनवेल म्हणजे गुहागर तालुक्यातला हा किल्ला गोपाळगड, या किल्ल्यावरती काही पर्यटक आले होते आणि वाद झाला आणि त्या वादाच्यातनं माहिती मिळाली की हा किल्ला माझ्या मालकीचा आहे असं इथल्या ज्याच्या आंब्याची बाग आहे या किल्ल्यामध्ये त्याने सांगितलं। खरं गडकिल्ले हे कोणाच्या मालकीचेच नसतात, हे शासकीय मालकीचे असतात आणि या गोपाळगड किल्ल्याला फार मोठा इतिहास आहे। म्हणजे हा समुद्राच्या किनारी असलेला मुख्य किल्ला आहे आणि त्यामुळे या किल्ल्याचं राज्य संरक्षित स्मारक म्हणून सुद्धा गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे। असं असताना सुद्धा कोणीतरी सांगतो की हा गड माझ्या मालकीचा आहे, हे योग्य नाही आहे आणि शासनाने सुद्धा या बाबतीत लक्ष घालावं की शिवाजी महाराजांची खरी जिवंत स्मारकं असतील ते आपले महाराष्ट्राचे गडकिल्ले आहेत आणि या अशा जिवंत स्मारकांसाठी शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे की किल्ला विकत जाईपर्यंत शासन मग कुठे होतं की हा किल्ला कागदोपत्री माहिती अशी मिळते की हा किल्ला फक्त 300 रुपयाला विकला गेला त्या काळी। म्हणजे आपलं संपूर्ण शासन या बाबतीत खरोखर उदासीन असल्याचं दिसून येतंय। की माझी एकच विनंती आहे शासनाला की महाराजांची खरी जिवंत स्मारकं गडकिल्ले आपण जपावीत, त्याच्यातून हा महाराजांचा इतिहास हा येणाऱ्या पिढीला कळेल। त्याबद्दल काय सांगाल? खरं तर ही सोशल मीडियावरती एक चित्रफित गोपाळगडची खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की त्यामध्ये काही पर्यटकांनी इथे पडलेले आंबे उचलले आणि ते पडलेले आंबे उचलल्यानंतर त्यांना इथं डांबून ठेवण्यात आलं, त्यांना प्रतिकार केला। ही सर्वस्वी चुकीची भूमिका आहे आणि ही घटनाच मुळात निंदनीय आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। ग्रामस्थ म्हणून आमचं हे इथं सांगणं आहे की बाबा हा गड आहे, हा राज्य शासनाच्या मालकीचा आहे, तर कुणीही याच्यावरती आपली मालकी हक्क गाजवू नये। या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया गेल्या 14 वर्ष संघर्ष इथले ग्रामस्थ करतायत, काही शिवप्रेमी करतायत, ही 14 वर्षाचा खूप मोठा संघर्ष आहे। या संघर्षाला देखील मोठ्या प्रमाणात यश देखील आलेलं आहे। आज हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2016 मध्ये शासनाने ताब्यात घेतलेला आहे। शासनाचा याच्यावरती ताबा आहे, शासनाचा मालकी हक्क आहे। मालकाला जो त्या घटनेला किंवा या गडाचा तथाकथित मालक म्हणून म्हणवलं जातंय त्याला भूसंपादनाच्या माध्यमातून मोबदलाची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि हे त्या व्यक्तीला माहिती आहे। आणि असं असताना सुद्धा हा किल्ला माझ्या मालकीचा आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझे कागद आहेत, हे कागद वगैरे सगळे आता सगळे उच्च न्यायालयात दाखवून झाले। उच्च न्यायालयाने त्याचा दावा देखील फेटाळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये गडावरती मालकी हक्क दाखवणे चुकीचं आहे। आमची सुद्धा त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही गडावरती मालकी हक्क दाखवू नका, पर्यटकांना किंवा जनतेला कुठल्याही बाबतीमध्ये संभ्रमित करू नका। हा किल्ला आजही शासनाच्या मालकीचा आहे, इथं कोणीही येऊ जाऊ शकतं। फक्त आल्यानंतर पर्यटकांनी सुद्धा खूप काळजीपूर्वक इथं वावरलं पाहिजे की आता आपण ह्या लढ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत। पर्यटकांना कुठल्याही पद्धतीचा कुणी जर अटकाव केला तर त्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधावा, प्रशासनाशी संपर्क साधावा। भविष्यामध्ये अशा घटना पुनरावृत्त होणार नाही याची ग्रामस्थ म्हणून आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ।